नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, राज्य सरकार आणि प्रशासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचं दिव्यांगांसाठी पोर्टल सुरू झालंय आणि त्या पोर्टलचं नाव आहे दिव्यांग सहाय्यक पोर्टल. या दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती तुम्हाला एकाच ठिकाणी अर्ज करून अनेक योजनांचा लाभ मिळणार आहे. तर त्या ठिकाणी अनेक योजना सुद्धा इनबिल्ट केल्या आहेत, ॲड केलेल्या आहेत. त्या योजनांचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्या पोर्टलवरती तुमची नोंदणी करणं खूप गरजेचं आहे. ती नोंदणी कशी करायची याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला गुगलवरती यायचं आहे आणि गुगलवरती तुम्हाला टाईप करायचं आहे दिव्यांग सहाय्यक पोर्टल महाराष्ट्र आणि या ठिकाणी पहिलीच लिंक येते. या पहिल्याच लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं इंटरफेस पेज येणार आहे आणि या ठिकाणी बघा, नोंदणी दिव्यांग व्यक्तीसाठी एकदाच नोंदणी हा मधला एक ऑप्शन तुम्हाला दिसतो. यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी दोन ऑप्शन, तुमच्याकडे UDID कार्ड आहे किंवा नाही, तर होय असेल तर होय, नाही असेल तर नाही. तर होयवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुमचा UDID कार्ड क्रमांक टाकायचे, जन्मतारीख टाकायचे, OTP टाकायचे. OTP तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती येईल. जो OTP येतो हा OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि सत्यापित करा आणि ऑटो फिल करा यावरती तुम्हाला क्लिक करायचे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन डॅशबोर्ड ओपन होणार आहे आणि या ठिकाणी वैयक्तिक माहिती म्हणजे मी आधारशी रिलेटेड माहिती या ठिकाणी या माहिती आपल्या या पोर्टलवरती देत आहोत असं या ठिकाणी सांगितलं. या ठिकाणी तुमचं आधार कार्ड टाकायचं आहे. आधार कार्ड व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. आधार कार्ड टाकल्यानंतर तुम्हाला खाली जी माहिती दिलेली आहे ही माहिती त्या ॲप्लिकंटची आहे. म्हणजे जो दिव्यांग आहे त्या दिव्यांगांची स्वतःचं नाव, वडिलांचं नाव, त्याचं आडनाव, लिंग, जन्मतारीख, वय, मोबाईल नंबर, ईमेल ID आणि त्याचा विवाह झाला आहे किंवा नाही ते. त्याचबरोबर खाली बघा कुटुंबाची माहिती म्हणजे तुमच्या वडिलांचं पूर्ण नाव तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं आहे. मित्रांनो, ही माहिती भरत असताना तुम्हाला इंग्लिशमध्ये भरायची. त्याचबरोबर तुमचे वडील हे दिव्यांग आहेत किंवा नाही, होय किंवा नाही हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. आईचं पूर्ण नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे, आईचं नाव, आडनाव आणि आईसुद्धा दिव्यांग आहे किंवा नाही हे सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित टाकून खाली तुम्हाला स्क्रोल करायचं आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर बघा, या ठिकाणी स्थिती माहिती म्हणजे तुम्ही आता तुमच्या दिव्यांग स्थितीची माहिती लिहायची. म्हणजे तुम्ही कोणत्या श्रेणीमध्ये येता वगैरे. तर या ठिकाणी तुमची जात जी आहे ती जात तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची. त्यानंतर तुम्ही तुमच्या महाराष्ट्राचे रहिवासी आहेत किंवा नाही तर होयच करायचं आहे. पॅन कार्ड नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. दिव्यांग तुम्ही आहात का तर होय. UDID क्रमांक तुमचा दिसेल. दिव्यांगाचा प्रकार तुम्हाला या ठिकाणी दिसणार. तुमचं दिव्यांग प्रमाणपत्र हे परमनंट आहे की टेम्पररी आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी टाकायच्या आहेत. किती टक्के तुम्ही दिव्यांग आहात हा सुद्धा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. हे सगळं इनबिल्ड येणार आहे, ऑटोमॅटिक येणार आहे. त्यानंतर तुमचं शिक्षण आणि तुमचा व्यावसायिक तपशील तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे. तुम्ही कितीपर्यंत शिकलेले आहात, तुमचं सर्वात जास्त शिक्षण कोणत्या इयत्तेमध्ये झालं आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे. तुमचा एखादा व्यवसाय असेल तर व्यवसाय संदर्भात तुम्हाला माहिती या ठिकाणी फिल करायची आहे. म्हणजे ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या त्या सर्व व्यवस्थित भरून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर तुमचं इथे उत्पन्न म्हणजे अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उत्पन्न तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. जे काही तुमचं 40,000 असेल, 50,000 असेल ते टाकायचं. बँकेचे डिटेल्स तुम्हाला ठिकाणी भरायचे आहेत. इतर माहिती तुम्हाला तुम्ही दारिद्र्यरेषेमध्ये आहात किंवा नाही किंवा आर्थिक दुर्बल घटकामध्ये आहेत किंवा नाही, होय किंवा नाही हे तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे. सगळी माहिती ही तुम्हाला माहिती आहे. ऑलरेडी तुम्ही इतर अनेक योजनांचा लाभ घेतलेला आहे त्यामुळे तुम्हाला काय माहिती भरायची हे माहिती आहे. त्याचबरोबर देखभाल करणारा तपशील म्हणजे तुमची कोणी काळजी घेतं आहे का. काही अपंग 100% असतात, 99-90% असतात. तर त्यांना मदतीची गरज असते. तर जी व्यक्ती तुम्हाला मदत करते त्याची माहितीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे. आणि तुम्ही एखाद्या संस्थेखाली राहत आहेत का, संस्था तुम्हाला मदत करते का, तर त्याच्यासुद्धा डिटेल्स तुम्हाला ठिकाणी टाकायचे आहेत. जर नसेल तर काहीही करायचं नाही आहे, जसं आहे तसं ठेवायचं आहे. आणि खाली बघा, इथे खाली एक ऑप्शन तुम्हाला दिसतोय. हे जी काय माहिती दिलेली आहे ही माहिती सगळी खरी वगैरे आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित करून या ठिकाणी सबमिट बटनावरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करते. हे व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे. वाचून घेतल्यानंतर इथे खाली सबमिट बटन दिलं आहे. या सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होणार आहे. फॉर्म सबमिट झाल्यानंतर नवीन पेज ओपन होणार आहे आणि या ठिकाणी तुमचा युजर ID, तुमचा मोबाईल नंबर असतो. हा मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी OTP तयार करा म्हणून OTP तयार करावरती क्लिक करायचं आहे. तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती OTP जातो. हा OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि साइन इन करा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होणार आहे.
आणि या नवीन पेजवरती तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. तुमचं नावसुद्धा तुम्हाला दिसणार आहे, तुमचा दिव्यांग जे क्रमांक आहे हा क्रमांक दिसणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुमचं वैश्विक ओळखपत्र क्रमांक वगैरे सगळं, मोबाईल नंबर वगैरे असेल किंवा तुमचं लोकेशन काय असेल, तुमचं स्टेटस काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. व्यवस्थित सगळी माहिती बघून घ्यायची आहे. यामध्ये जे काही दुरुस्त्या असतील त्या दुरुस्तीसाठी वेगळं टॅब नंतर दिलं जाणार आहे, काळजी करायचं कारण नाही आहे. त्यानंतर थोडंसं खाली यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचे सर्व कागदपत्रसुद्धा तुम्हाला अपलोड करायचे आहेत. म्हणजे जे तुमच्याकडे कागदपत्र असेल ते कागदपत्र या ठिकाणी अपलोड करून ठेवायचे आहेत. बर्थ सर्टिफिकेट असेल तर ते, त्याचबरोबर विवाह नोंदणी दाखला असेल तर विवाह नोंदणी दाखला, त्याचबरोबर तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तर तो प्रमाणपत्र या ठिकाणी टाकायचं. बघा इथे फाईल्स वगैरे कशा अपलोड करायच्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर तुमची जी फाईल आहे ती मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये स्कॅन करून नंतर तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे. त्यानंतर विवाह नोंदणी दाखला किंवा UDID कार्ड क्रमांक, सर्टिफिकेट, 10वी-12वीची मार्कशीट असेल किंवा हायर एज्युकेशन सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्याचबरोबर तुमचा ॲड्रेस प्रूफ तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. करंट ॲड्रेस टाकायचं आहे, परमनंट ॲड्रेस टाकायचं आहे, डोमासाईल सर्टिफिकेट टाकायचं आहे, बँकेचं पासबुक टाकायचं आहे आणि पालकांचे प्रमाणपत्रसुद्धा जे काही जन्म मृत्यू जे काय असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे, मृत्यू दाखला वगैरे जे काय असेल ते. तर या ठिकाणी तुमचं मेरी पहिचान प्रमाणीकरणसुद्धा करता येणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही सर्व कागदपत्र तुम्हाला अपलोड करून तुमचं प्रॉपर असं प्रोफाईल तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला कोणकोणत्या योजनांचा लाभ घेता येणार आहे ते डायरेक्ट योजना या ठिकाणी सिलेक्टेड दिसतात. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी 14 प्रकारची योजना इनबिल्ड केल्या आहेत किंवा ॲड केलेल्या आहेत. परंतु ही जी व्यक्ती आहे या व्यक्तीला या ठिकाणी 9 योजनांचा लाभ मिळणार. म्हणजे तुमच्याकडे असलेलं कागदपत्र, तुमचे उत्पन्न, तुमचं टक्केवारी या सर्व प्रकारानुसार तुम्हाला त्या योजना या ठिकाणी मिळणार. आता हा व्यक्ती बघा या ठिकाणी 9 योजनांचा लाभ या व्यक्तीला मिळणार आहे. टोटल 14 आहेत परंतु पात्र म्हणून या ठिकाणी 9च योजना याला मिळणार आहेत. तर अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाचं आणि उपयुक्त असं पोर्टल आहे. सर्वांनी या पोर्टलवरती स्वतःची नोंदणी करायची आहे आणि ही व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.